विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांच्या नेतृत्वात आदिवासी आमदारांचं आक्रमक आंदोलन। मंत्रालयातल्या जाळीवर मारल्या उड्या। धनगरांना एसटीतून आरक्षणाला विरोध। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आदिवासी आमदारांचं आंदोलन मागे। पेसा अंतर्गत आदिवासी तरुणांची मानधन तत्वावर भरतीचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। राज्य शासनाकडून वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला 3.25 एकर जमीन देण्याचा निर्णय। वडाळा सॉल्ट पॅन विभागाची जमीन विनामूल्य बहाल। विरोधकांकडून टीका। अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याला केंद्राची मंजुरी। राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राने हिरवा कंदील दिल्याची विखे पाटील यांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे 41 निर्णय। जैन हिंदू खाटीक अशा अनेक समाजाकरता निर्णय। महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची घोषणा। सर्वांना आरक्षणासाठी शरद पवारांचा तोडगा। आरक्षणाची मर्यादा 50 वरून 75% नेण्याची सूचना। तर 13 महिन्यांपासून आंदोलन सुरू असताना पवार गप्प का? जरांगेंचा हल्लाबोल। फडणवीसांचा प्रस्ताव न पटल्यानं हाती तुतारी। हर्षवर्धन पाटलांकडून भूमिका स्पष्ट। तर भविष्यात अनेक धक्के बसणार। शरद पवारांचं सूचक वक्तव्य। दावोसमध्ये मंत्री 1,58,00,000ची उधारी ठेवून आले। रोहित पवारांचा आरोप। सगळा हिशेब पूर्ण केलाय, माहिती घेऊन ट्विट करा। उदय सामंत यांचा पलटवार। राहुल गांधींचा आजचा दौरा रद्द। उद्या कोल्हापूरला येणार असल्याची माहिती। विमानामध्ये बिघाड झाल्यानं आजचा दौरा रद्द। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना दुसऱ्या गुन्ह्यातही जामीन मंजूर। उदय कोतवाल आणि तुषार आपटेला कालही एका गुन्ह्यात मिळाला होता जामीन। पुण्यामध्ये मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार। आरोपींचं स्केच जारी। घटनास्थळी श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू। नवरात्रोत्सवामध्ये शेवटचे 3 दिवस रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर लावता येणार। 9, 10 आणि 11 ऑक्टोबरला रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी। माजी क्रिकेटर सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू। घरकाम करणाऱ्या बाईला घरात आढळला मृतदेह। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।